असे बसले होते. म्हणजे अर्जुनाचं आणि देवाचं किती प्रेम असेल. जिथे कोणीच जाऊ शकत नाही तिथे भगवान परमात्मा. आणि अर्जुन जर कधी त्या द्वारकेला गेले तर कुठं झोपायचे तुम्हाला माहिती आहे. गेल्या गेल्या एकदम देवाच्या शयन कक्षात जाऊन झोपायची. संध्याकाळी वेळ झाल्यानंतर देवाची या भोगायतनी खेळता आशंकेना मनी जिही रिगोनिया शयनी सरिसा पहुडे. रिगोनिया शयनी सरसा पडे म्हणजे गेला तिथं झोपायचा गडी जाऊन. संध्याकाळी वैकुंठवासी परमपूज्य दुंडा महाराज विनोदाने सांगायचे, संध्याकाळची झोपायची वेळ झाली, भगवान परमात्मा रुक्मिणी आईसाहेबाला म्हणायचं तुम्ही आज बाहेर झोपा, झोपायचं असेल तर. महाराज आज झोपलेले आहेत. आणि कधी कधी भगवान परमात्मा आणि आईसाहेब झोपलेले असताना हे जाऊन मध्ये झोपायचे म्हणे. आशंक देवाची भोगायतनी खेळता आशंकेला म्हणे. तिथं थट्टा करताना शंका नाही. म्हणजे एवढं प्रेम कोणाचं असू शकतं जो अंतरंग असेल त्याचंच असू शकतं. अर्जुना गा तू भक्तू तूच योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतो ऐसा पडिये. आणि मग अनन्य प्रेम असतं. त्यात अनन्य प्रेमाची काही लक्षणं येतात ज्ञानोबारायांनी सांगितले. अनन्य प्रेम कसं असतं त्यातला एक प्रकार सांगितला. अनन्य प्रीती जिथे असते तिथे व्यक्ती जे आहे काम झाल्यानंतर सुद्धा तिने जावं असं वाटत नाही. भगवान परमात्मा आता त्या ठिकाणी आपल्याला गीता सांगितली, आता ते त्या ठिकाणी बाजूला होतील, जातील किंवा आता गीता सांगायचं बंद करतील. अनन्य प्रेमामध्ये वत्स झाले याही वरी धेनू न वचावी दुरी. जसं ती गायी जावी अशी वाटत नाही वासराला, तसं हे पार्थरूपी वासरू आहे त्याला श्रीकृष्ण रूपी गाय आपल्यापासून दूर व्हावी. दूर व्हावी म्हणजे सांगणंही त्यांचं बंद व्हावं असं वाटत नाही. बसलेलीच आहेत पण सारखं समोरच पाहिजे. कारण अर्जुनाला भगवान परमात्मा बोलत असताना देवाचं दर्शन होते, जे योग्यांना होत नाही, जे ऋषींना होत नाही, जे मुनींना होत नाही. असं दर्शन देवाचं. आणि तेही दर्शन कसं? रथावरचं दर्शन, युद्धामधलं दर्शन. वर्णन केलंय त्या भीष्माचार्यांनी भगवंताचं कसं दर्शन होतं म्हणे. रथावर तुम्ही बसलेले होते अर्जुनाच्या म्हणे, आणि रथाच्या त्या घोड्याच्या तिथल्या सगळ्या घोड्यांच्या पावलांनी उडालेली सगळी धूळ तुमच्या तोंडावर उडलेली होती. अर्जुनाला त्या ठिकाणी वाचवता वाचवता तुम्ही घामाघूम झालेले होते आणि सगळे तुमचे काळेभोर केस तुमच्या बरोबर कुठं आलेले होते? तोंडावर, गालावर कुरळे कुरळे केस. आणि मग एखादा तो घामाचा बिंदू खाली आला की असा मोत्यासारखा चमकायचा, असं भीष्माचार्य म्हणतात. त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरवांबरम दधाने वपुरलक कुला मृताननाब्जम असं म्हटलेलं आहे. विजय सखेर तिरस्तुमेव नद्या. असं देवाचं सुंदर रूप. असं वर्णन केलंय की काही सैनिक जे आहेत ते अर्जुनाच्या सैन्याला मारण्याकरता म्हणून बाण हातात घ्यायचे. आता त्या पुढच्या सैन्याला मारणार तेवढ्यात देवाला बघायचे आणि देवाला बघता बघता ते मारायचं विसरून जायचे. तोपर्यंत पांडवांचं सैन्य त्यांना मारायचं असं वर्णन केलं. पण देवाला दर्शन करत करत मेल्यामुळे ते मोक्षाला जायचे. असं देवाचं रूप. आणि म्हणून तेने काजे विनही बोलावे ते देखिले तरी पहावे भोगिता चाड दुनावे पडियंतया ठाई. ज्ञानोबाराय सांगतात प्रेमाची रीत कशी असते, प्रेमाचा प्रकार कसा असतो.
त्याने काजेविनही बोलावे. प्रेमाची व्यक्ती असेल त्याने काही काम नसलं तरी बोलत राहावं असं वाटतं. हो, प्रेमाची व्यक्ती नसेल आणि बोलायला लागले तर कधी बंद करेल असं वाटतं. हा, बघा तुम्ही, एखादा मनुष्य आजारी असेल, हॉस्पिटलमध्ये पडलेला असेल आणि आवडीचा मनुष्य जर आला तर पार त्याला झोपलेला असतो तो उठून बसतो. किती दिवस झाले तुमची वाट बघत होतो, तुम्ही आला, बसा बसा. नाही नाही, तुम्हाला डॉक्टरनी सांगितले बोलू नका. अहो बोलावं थोडंसं. म्हणे बोलू नका म्हणजे काय? तुम्ही आलेत आता, मला थोडंसं अवसान आलं म्हणतो. हां, आणि बसले नंतर काम नसलं तरी बोलायला लावतो. त्याने काजेविनं बोलावे. आणि एखादी नावडीची व्यक्ती जर आली तर अंगावर घेऊन झोपतो. मला डॉक्टरने सांगितले बोलायचं नाही. म्हणजे तुम्ही लवकर लवकर आता कटा जा. हे लौकिक प्रेम आहे, लक्षात ठेवा. लौकिक प्रेमात जर असं आहे तर हे तर पारमार्थिक प्रेम आहे. इथं बोलणारा कोण आहे? काय? वैकुंठीचा राणा जाण, अश्ववाहक आपण, जेथ वैकुंठीचा राणा जाण, तया रथाचे गुण. आणि ते बोलणं म्हणजे कसं आहे? बोलणं काही सामान्य बोलणं आहे का हो? ते देवाच्या बोलण्याचं वर्णन ज्ञानोबांनी कितीतरी ठिकाणी ज्ञानेश्वरीत केलंय. देवाचं बोलणं म्हणजे हरिवक्त्रीचे अक्षरे. संजय सांगितली आदरे, आंधोई ते अवसरे सुखी झाला. बरोबर. पण देवाच्या बोलण्याचं वर्णन आलंय का कुठं ज्ञानेश्वरीत? हा, आलंय आलंय. कसे देव बोलत होते, काय देवाचा आवाज, काय गंभीर आवाज होता देवाचा. सगळे स्तब्ध होऊन जायचे देव बोलायला लागल्यानंतर. त्या हस्तिनापूरमध्ये जेव्हा भगवंतांनी भाषण केलं, आता तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुना चळू निवेल, नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. हा, तो असा भगवान अनेक ठिकाणी बोलण्याचं वर्णन आले. आणि म्हणून तेने काजेविन बोलावे. आता भगवान परमात्म्याने प्रेमाचा पडियंतायठ आहे म्हटल्या. आवडीचा मनुष्य जो असतो त्याने बोलावं असं वाटतं काही काम नसताना. तसं आता देव गप्प बसलेले आहेत, अर्जुनाला ते काही सहन होत नाही. आता जरी मला गीता कळलेली असली, गीता भगवंतांनी सांगितलेली असती, तरी सुद्धा अजून देवाने बोलावं, अजून काहीतरी सांगावं. कारण बोलणाराही श्रेष्ठ आहे, जे बोलतोय ते श्रेष्ठ आहे, आणि ऐकणारा सुद्धा झोपा घेणारा नाही, जांभळे देणारा नाही, घड्याळाकडे बघणारा नाही, आवडीचा श्रोता आहे. बोला एवढा श्रोता जोडील अशी म्हटले. आजी मनोरथाशी फळ, जोडीला तू केवळ, तोंड भरून निखळा आलाशी पोस. मग म्हणेगा प्रज्ञाकांता, आजी उजिवली वक्तृत्वत्वा. जे बोला एवढा श्रोता जोडीला अशी. त्या ठिकाणी बोलायला भगवान परमात्म्याने बोलावं असं वाटतंय. काजेविन काय म्हटलंय? त्याने काजेविनही बोलावे. काम नसताना सुद्धा देवाने बोलावं असं वाटतं. प्रेम, याला प्रेम म्हणतात. गोकुळात सुद्धा भगवान परमात्म्याने आपल्याशी बोलावं, काम नसताना बोलावं असं सगळ्यांना वाटायचं. काय? भरला उलंडोनी रीता करी घट, मिस पानियाचे गोविंदाची चट, चाले झड झडा, पाहे पाळतोनी उभा तोची नीट, चाळा लावी येला. काही काम नव्हतं, पण काम नसलं तरी देवाने थोडंसं बोलावं, देवाचं आपल्याला दर्शन घडावं. काजेविनही बोलावे, ते देखिले तरी
पाहावे, देवाला पाहिलं तरी काय करावं, परत पाहावं. पडियंतयाच्या ठाई. आपले जे आवडीची व्यक्ती असते त्याला जरी पाहिलं तरी परत परत पाहावंसं वाटतं. हे लौकिकातलं जसं आहे तसंच इथं तर पारमार्थिक आहे. भगवान परमात्म्याचं दर्शन आहे. आणि मग देवाला किती पाहिलं तरी संतांना म्हणा, भक्तांना म्हणा, कधी तृप्ती होत नाही. धनीन पुरे गुण गाता, एवढी तुझी स्वरूपता, रूपदृष्टीने आळीता. विठोबा हा, धनीन पुरे गुण गाता, रूपदृष्टीने आळीता. बरवा बरवा पांडुरंग, कांती सावळी सुरंग. बरवा बरवा पांडुरंग, कांती सावळी सुरंग. म्हणून आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. ते देखिले तरी पाहावे. पाहिलं एकदा पांडुरंगाला, पाहिलं तरी सुद्धा परत परत पाहावंसं वाटतं. परत परत काही काही लोक दर्शनाला जातात. परत आषाढीला गेला, परत कार्तिकीला गेला तरी सुद्धा काय पाहिलिया वेद लावी, बैसे जीवी जडोनी. अशा प्रकारचं भगवंताचं रूप असल्यामुळे, प्रेम असल्यामुळे देव आता पुढे सांगता सांगता थांबल्यानंतर आता देव परत पुढं तिकडं तोंड करून बसतील. रथात बसत असताना अर्जुनाला माहिती आहे आता गीता जर संपली तर देव कुठं तोंड करून बसेल, पुढं. घोडे चालवायचेत ना, मग देवाचं दर्शन आपल्याला होईल का? देवाचं बोलणं ऐकायला मिळेल का? मग पुढचं बोलणं कोणतं ऐकायला मार बाण अर्जुना, ते नाही ऐकायचं. आता गीता ऐकायची, आणि गीता ऐकायची म्हणून देवाचं दर्शन करायचंय, परत परत गीता ऐकायची म्हणून. भोगिता चाड दुनावे, पडियंतया ठाई. पडियंतया ठाई, प्रेमाच्या व्यक्तीच्या ठिकाणी भोगिता चाड दुनावे. ऐकल्यानंतर परत डबल ऐकावं वाटतं, पाहिल्यानंतर परत डबल पाहावं वाटतं. दुनावे म्हटलं, डबल म्हणजे परत परत करावं वाटतं. हा जो भोग आहे, पाहण्याचा म्हणा, ऐकण्याचा म्हणा, तो अनुभव जो आहे तो परत परत घ्यावा वाटतो. कारण विटे ऐसे सुख, नवे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवावी. हे विटणारच सुख नाही. व्यवहारातल्या गोष्टीत कधी कधी मनुष्य काय होतो, विटतो. परत परत काय पाहायचंय, परत परत काय तेच ऐकायचंय म्हणतो. पण असं ज्ञानेश्वरीच्या बाबतीत होतं का? असं गीतेच्या बाबतीत होतं का? गातेच्या बाबतीत होतं का? होत नाही. का? कारण हे शब्द जे आहेत ते परमात्मा स्वरूप आहेत. भगवंताच्या बाबतीत होत नाही. का? कारण हे भगवंताचं जे आहे स्वरूप आहे ते नित्य नूतन आहे. म्हणून इथे तृप्ती होत नाही. तृप्ती भुकेली काय करू माये, ज्ञानोबाराय म्हणतात. जीवनी जीवन कैसे ताने जेत आहे. म्हटली इथं तृप्तीलाच भूक लागली आणि पाण्यालाच काय लागली, ताण लागली. म्हणजे तृप्तीला भूक लागली म्हणजे भक्ती जी आहे त्या भक्तीमध्ये कधी तृप्ती नाही. पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी पाहावंसं वाटतंय, पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतंय, पुन्हा पुन्हा हा आनंदाचा भोग घ्यावासा वाटतो. भोगिता तुका म्हणे, पोट धालेची न धाये, खादलीची खाया आवडीने. पोट सेविता न धाये, भूक भुकेलेची राहे. तुका म्हणे, पाहे कोण वास मुक्तीची. अशा प्रकारची स्थिती होते. म्हणून ऐशी प्रेमाची हे जाती. पण पडियंतया ठाई बर का, आवडीच्या व्यक्तीविषयी. ऐशी प्रेमाची हे जाती आणि पार्थ तव तेची मूर्ती. कशाची जात आहे? प्रेमाची.
प्रेमाचा प्रकार, प्रेमाचा स्वभाव, जाती म्हणजे ते स्वभाव घ्यायचा, असा प्रेमाचा स्वभाव असतो. काय प्रेमाचा स्वभाव असतो? एक उदाहरण दिलं, वासरू जरी तृप्त झालं तरी गायीने दूर व्हावं असं वाटत नाही, कामाशिवाय बोलावं वाटतं, पाहिलं तरी पाहावंसं वाटतं, आणि भोगिता चाड दुनावे पडियंता या ठाई, पुन्हा त्या ठिकाणी आनंदाचा भोग घ्यावा असा वाटतो. ऐशी प्रेमाची हे जाती, अशी प्रेमाची जात आहे, स्वभाव आहे. आणि पार्थ तव तेची मूर्ती, पार्थ कशाची मूर्ती आहे? प्रेमाची मूर्ती आहे. पार्थ प्रेमाची मूर्ती आहे. आपण म्हणायचं नाही, देव म्हणतो. म्हणतो का देव? तू प्रेमाचा पुतळा, हा मैत्रीचा जिव्हाळा, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, हो नाही हो, काहीतरी चुकतंय, नीट नीट सांगा, नीट सांगा बघू. हा, भक्तीचा जिव्हाळा का? आणि मैत्रीची चितकळा, धनुर्धरा. तू प्रेमाचा काय? पुतळा. हो, भगवान अर्जुन म्हणजे प्रेमाची मूर्ती आहे. प्रेम कसं असतं हे जर पाहायचं असेल तर कोणाकडे पाहायचं? अर्जुनाकडे पाहायचं. कारण देखा नवल तया प्रभूचे, हे देवाचं प्रेम आहे. हो, अर्जुनाचं प्रेम सांगणारे बाबा सांगा. अर्जुन कसा प्रेमळ होता, देवाविषयी त्याचं कसं अनन्य प्रेम होतं. खूप प्रेम अर्जुनाचं. काय आहे? प्रेमामध्ये सर्वस्व समर्पण असतं. आणि अर्जुनाने सगळं काय सोपवलं होतं? देवावर भार सोपवलेला होता. तुला काय करायचंय ते कर आता बाबा. रथावर बसवलं आणि आपल्या रथाचे लगाम अर्जुनाने देवाच्या हातात दिले. तुका म्हणे घालू तयावरी भार, अशा पद्धतीने. म्हणून देवाचं सुद्धा अर्जुनावर तेवढंच प्रेम आहे. किती प्रेम? अर्जुन महाराज तीर्थयात्रेला गेले तर देवाला करमत नव्हतं. जिथं जिथं तीर्थयात्रेला अर्जुन महाराज जायचे तिथं तिथं देव जायचे. प्रभास क्षेत्रावर अर्जुन आलाय कळालं की देव तिकडे जाऊन राहिले. अर्जुनाला म्हटले, अरे काय करतो बाबा प्रभास क्षेत्रावर, इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तू द्वारकेला चल. आणि द्वारकेला आपल्या घरी ठेवलं. महिनाभर आपल्याच खोलीमध्ये दोघं एकत्रच झोपायचे, एकत्रच जेवायचे. बलराम दादा म्हणायचे, कसला असला पाहुणा आलाय काय माहिती, हा बाबा कधी कोणाशी बोलत नाही, कधी त्या ठिकाणी कोणाशी भेटत नाही. हो, नवे नवे तुवा संन्यासी होऊनी जनी, चोरोनी नेली माझी भगिनी, विकल्पन उपजे माझे मनी. हा, मी तू दोन्ही स्वरूप एक. लक्षात आलं देवाच्या. सुभद्रेला अर्जुन आवडलेला आहे म्हणून त्या दोघांच्या लग्नाकरता सुद्धा देवानी प्रयत्न केले. अर्जुनाला सुभद्रेला सांगितलं तू जा, त्यांना रथ सुद्धा देवाने आपलाच दिला होता. बलराम दादाला समजून सुद्धा सांगितलं नंतर सगळं. कशा करता एवढं खटपट आहे? प्रेमाचा पुतळा. अर्जुन काय म्हणतात? ऐशी प्रेमाची जाते आणि पार्थ तव तेथीची मूर्ती. जेव्हा खांडववनामध्ये खांडववन जाळलं तेव्हा मयासूर नावाचा एक असुर होता. तो त्या वनात राहत होता. तो पळायला लागला. जात असताना त्याच्या मागे अग्नी लागला आणि देवाने सुद्धा मारण्याकरता सुदर्शन चक्र लावलं.
मयासुराच्या लक्षात आलं आता आपल्याला कोणी वाचू शकत नाही, अर्जुन वाचू शकतो. मयासूर जो होता तो अर्जुनाला शरण गेला, देवालाही नाही गेला, नागनीलाही नाही गेला. अर्जुनाला म्हटला मला वाचव बाबा आता तो याच्यातून. अर्जुन म्हटला कोण मारतंय बघू तुला आता. देवाने आपलं चक्र बाजूला घेतलं, अग्नीलाही बाजूला व्हावं लागलं. इंद्रदेव प्रसन्न झाले भगवंतावर, सगळ्या अर्जुनावर. आणि इंद्रदेवाने ब्रह्माने मी जसा काय देव आहे म्हणून आणि भगवंताला माणूस समजून म्हटले की काय तुम्हाला पाहिजे तर वरदान मागा. देवाने सुद्धा माणसासारखंच बोलायला सुरुवात केली, माझं आणि अर्जुनाचं प्रेम असंच अखंड राहिलं पाहिजे, हेच मला काय द्या, वरदान. असे कितीतरी प्रसंग आहेत जिथे भगवान परमात्मा बोललेले आहेत, अर्जुन माझा प्राण आहे, अर्जुनाशिवाय मी जगू शकत नाही, जो अर्जुनाचा द्वेष्टा आहे तो माझा द्वेष्टा आहे, आणि जो अर्जुनाचा प्रेम मित्र आहे तो माझा मित्र. अशा प्रकारे अनेक कथा सांगता येतील. ऐशी प्रेमाची हे जाती आणि पार्थ तव तेची मूर्ती. पार्थाचं प्रेम अजून तुम्ही सांगितलेलं नाही, मी 2-4 गोष्टी सांगितल्या तरी पार्थाचं प्रेम सांगणाऱ्या व्हाव्या पाहिजे, अर्जुनाचं प्रेम सांगणाऱ्या व्हाव्या. अर्जुन सुद्धा किती अनन्य होता, किती देवावर प्रेम होतं. म्हणून करू लाहे खंती उगेपणाचे, म्हणून अर्जुन त्या ठिकाणी खंत करू लागला. आता देव गप्प बसतील, देव आता गीता सांगणार नाहीत, आपल्याला तो आनंद मिळणार नाही. देवाचे शब्द कानावर पडतायत, किती आनंद आहे. देवाचं रूप डोळ्याने पाहायला मिळत आहे, किती आनंद आहे. आणि असं हे आपल्याला आता परत थांबले देव जर, तर मग हे मिळणार नाही आनंद आपल्याला. हा, म्हणून आता अर्जुन महाराज त्या ठिकाणी काय करायला लागले, आणि संवादाचे निमिषे जे व्यवहार्य वस्तू असे, तेची भोगी जे की जैसे आरिसा रूप. आणि शब्द आलेला आहे, आरिसा रूप. दर्पण रूप आहे का तुमच्याकडे? आरिसा रूप, आरसा पण आहे, दर्पण आणि आरसा एकच आहे. आणि अर्जुनाचं हे झालं. आणखीन एक प्रयोजन आहे, देवाने बोलत राहावं याच्यात अर्जुनाचं काय प्रयोजन आहे, हे सुख भोगायचंय. आणि संवादाचे निमिषे, संवादाचं काय करायचंय, निमित्त करायचंय. आणि जे अव्यवहार्य वस्तू असे, अव्यवहार्य म्हणजे व्यवहारात न येणारी वस्तू कोणती आहे? परमात्मा. परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते कसं आहे? अव्यवहार्य, अवाच्य, अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, असं ज्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. त्रिपुटी रहित ते आहे. व्यवहार म्हटलं की त्रिपुटी लागते, ज्ञाता ज्ञान ज्ञेय, ध्याता ध्यान ध्येय, त्रिपुटी पाहिजे. परमात्मा जो आहे तो कसा आहे? शब्दे विना संवादू, दुजे विना अनुवादू, हे तव कैसे निगमे, परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेनी सांगे. असं अव्यवहार्य तत्व आहे, परमात्मा तत्व आहे. पण अव्यवहार्य वस्तू असे, वस्तू आहे परमात्मा. वस्तू शब्दाचा अर्थ आहे वास्तव. काय वस्तू कुठं कुठं आलंय? नामरूप संबंधू, जाती क्रिया भेदू, हा आकाराशीची प्रवादू, वस्तूशी नाही. एरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुक आहे यायशी, जी बुद्धीस पुरे अहर्निशी, ते वस्तू गा मी. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ते जया दिशे ज्ञानास्तव. असा अव्यवहार्य परमात्मा. वस्तू
परमात्मा, वास्तव असलेला परमात्मा, तेची भोगी जे की जैसे आरिसा रूप, त्याचा भोग पाहिजे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि आनंद घेण्याकरता कशाप्रमाणे, जसं आरशामध्ये आपलाच आपल्याला आनंद जर घ्यायचा असेल तर असा घेता येत नाही. मग मनुष्य काय करतो, प्रवचनाला निघाला का आरशाजवळ जातो, परत गेल्यानंतर आरशामध्ये जातो. देवळात जरी गेला तरी कुठं देवळाचं दर्शन झालं की पहिला कुठं जाऊन बघतो, आणि आपलाच आपला आनंद बघतो. मोबाईलमध्ये बघतो, आरशा, मोबाईलमध्ये आरसा आहे. आपलाच आनंद आपल्याला भोगायचा असेल तर जसा मनुष्य आरशाचं आलंबन घेतो, आरशात बघून आनंद घेतो, तसं आपलं स्वरूप आहे, पण ते अव्यवहारी आहे. आणि अव्यवहारी असलेलं आपलं स्वरूप, त्या स्वरूपाचा आनंद घ्यायचा असेल तर संतांचे शब्द, देवाचे शब्द हे आपल्याला आपलाच आनंद देऊ शकतात. याचं थोडंसं चिंतन करायचं आहे उद्याच्या प्रवचनामध्ये. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.